नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी अगदी पटकन कांद्याची चटणी कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. या ठिकाणी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण आता ही कांद्याची चटणी कशी करायची हे बघूया. आता गॅसवर मी एक छोटी कढई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये मी अर्धी पळीला कमी तेल घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून फोडणी करून घेऊया. आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे. आणि आपण जो कांदा चिरून ठेवलेला आहे तो आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर मीठ टाकूया. आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अगदी पटकन होणारी ही भाजी आहे कांद्याची चटणी. पटकन आपण कुठून बाहेरून आलो आणि भाजी तयार नसेल तर अशा प्रकारे आपण ही कांद्याची चटणी अवघ्या 2-3 मिनटामध्ये करून आपण जेवायला बसू शकतो. तर अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला ही कांद्याची चटणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा, आता आपण हे कांद्याची चटणी आता नंतर आपण थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा, कारण आपण त्यामध्ये मसाले टाकले आहे. ते मसाले जळू नये म्हणून आपण त्याला पाण्याचा शिपका दिला आहे. बघा मैत्रिणींना, अवघ्या 2-3 मिनटामध्ये आपली चटणी रेडी झाली आहे. मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही कांद्याची चटणी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.